नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक संदीप धोटे, महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था अर्थात महाज्योती नागपूरच्या वतीने आयोजित पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षणाच्या आजच्या महारण संग्रामामध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो आहे। मित्रांनो, गेल्या काही मार्गदर्शन सत्रामध्ये आपण सामान्य ज्ञान या विषयाअंतर्गत इतिहासातील काही महत्त्वपूर्ण घटकांविषयीची माहिती अभ्यासली। सोबतच आपण भारताची राज्यघटना व पंचायत राज या घटकांतर्गत आपण ग्राम प्रशासनाबद्दलची माहिती अभ्यासली। मित्रांनो, आजच्या मार्गदर्शन सत्रामध्ये आपण चालू घडामोडी या विषयातील पुरस्कारांविषयीची माहिती अभ्यासणार आहोत आणि या पुरस्कारांमध्ये सर्वप्रथम आपण भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्कार यांच्याविषयीची जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, चालू घडामोडी हा विषय आपल्या येणाऱ्या आगामी पोलीस भरती लेखी परीक्षेमध्ये अत्यंत मैलाचा दगड ठरू शकतो। मित्रांनो, जसं आपल्याला एकंदरीत पोलीस भरतीचा सिलेबस जर लक्षात घेतला तर गणितावरती आपल्याला 25 गुण निर्धारित करण्यात आले आहेत, बुद्धिमापन चाचणीवरती 25 गुण निर्धारित करण्यात आले आहेत, ठीक आहे। सोबतच मराठी या विषयामध्ये आपल्याला 25 गुण निर्धारित करण्यात आले आहेत आणि सामान्य ज्ञान या विषयांतर्गत आपल्यासाठी 25 गुण इतके निर्धारित करण्यात आले आहेत। मात्र मित्रांनो, पोलीस भरती लेखी परीक्षेच्या दृष्टिकोनातून समजा जर आपण बघितलं तर मिनिमम हे 8 ते 10 प्रश्न आपल्याला चालू घडामोडी या विषयाशी संदर्भात असतात, ठीक आहे। आणि त्याच अनुषंगाने आपण आपल्या संपूर्ण मार्गदर्शन सत्रामध्ये चालू घडामोडी या विषयांतर्गत काही महत्त्वपूर्ण घटकांविषयीची चर्चा करणार आहोत। मात्र आजच्या मार्गदर्शन सत्रामध्ये जसं मी आपल्याला सुरुवातीलाच सांगितलं की आपण भारतातील सर्वोच्च नागरी सन्मानांविषयीची माहिती आजच्या मार्गदर्शन सत्रामध्ये अभ्यासणार आहोत। तर वेळ न घालवता आपण आजच्या मार्गदर्शन सत्राला सुरुवात करूयात। यामध्ये पहा मित्रांनो, नागरी पुरस्कार, ठीक आहे। आता याच्यामध्ये एक बेसिक फरक जो आहे तो बेसिक फरक आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेचं असतं। हा बेसिक फरक म्हणजे कोणता? समजा आपल्याला परीक्षेमध्ये येणाऱ्या पोलीस भरती लेखी परीक्षेमध्ये समजा जर प्रश्न विचारला, ठीक आहे, की एकूण किती प्रकारचे नागरी पुरस्कार आहेत, एकूण किती प्रकारचे नागरी पुरस्कार आहेत, तर त्याची जी संख्या आहे ती संख्या आपल्याला 4 इतकी सांगायची आहे, ठीक आहे। कशाबद्दल बोलतोय मी? तर नागरी पुरस्कार, ठीक आहे। नागरी पुरस्कार समजा जर आपल्याला विचारलं, ठीक आहे, तर त्यांची संख्या किती? 4। आता या 4 मध्ये जर आपण पाहिलं तर एक भारतरत्न, ठीक आहे, त्यानंतरचा आपण दुसरा नागरी सन्मान किंवा पुरस्कार जर पाहिला तर तो पद्मविभूषण, पद्मविभूषण, ठीक आहे। त्यानंतर तिसरा आपण नागरी पुरस्कार जर पाहिला तर तो म्हणजे पद्मभूषण, पद्मभूषण। आणि चौथा समजा जर आपल्याला नागरी सन्मान किंवा पुरस्कार विचारला तो म्हणजे पद्मश्री, ठीक आहे। पण मित्रांनो, यामध्ये पुन्हा एक फरक आहे, ठीक आहे। कधी कधी काय होतं, परीक्षेमध्ये आपल्याला नागरी पुरस्काराऐवजी आपल्याला पद्म पुरस्कार विचारले जातात की पद्म पुरस्कारांची संख्या किती आहे। तर पद्म पुरस्कार पहा मित्रांनो, या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे आपल्याला की पद्म पुरस्कार जर आपल्याला विचारलं तर हे 3 जे आहेत, हे 3 आपले काय आहेत? पद्म पुरस्कार आहेत। कोणते? तर पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री, हे काय? तर पद्म पुरस्कार, ठीक आहे। आणि या पद्म पुरस्कारांची संख्या जी आहे ती संख्या किती? तर 3। एक म्हणजे पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री। आणि जर आपल्याला नागरी पुरस्कार जर विचारले तर नागरी पुरस्कारांची एकूण संख्या किती? 4। त्यामध्ये काय होईल? ॲड भारतरत्न, पद्मविभूषण, त्यानंतर पद्मभूषण आणि पद्मश्री। तर अशा पद्धतीचे एकंदर 4 नागरी पुरस्कार। आणि जर पद्म पुरस्कार जर विचारलं तर त्यांची संख्या 3, पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री, ठीक आहे। चला नेक्स्ट पाहूयात आपण। त्यानंतर बघा मित्रांनो, जे नागरी पुरस्कार आपण आजच्या मार्गदर्शन सत्रामध्ये अभ्यासणार आहोत, जसं की मी तुम्हाला सांगितलं की यांची एकूण जी संख्या आहे ती किती आहे? 4। त्यापैकी 3 पद्म पुरस्कार आणि हा एक भारतरत्न, हा भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान म्हणूयात आपण, ठीक आहे। तर हे जे संपूर्ण नागरी पुरस्कार असतील, हे नागरी पुरस्कार दरवर्षी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला जाहीर केले जातात। विशेष करून जर म्हणू आपण तर हे 25 जानेवारी या दिवशी म्हणजेच आपल्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला जाहीर केले जातात, ठीक आहे। तर या नागरी पुरस्कारांची जी सुरुवात असेल ही सुरुवात झाली 1954 मध्ये, ठीक आहे। त्यानंतर मी तुम्हाला सांगितलं होतं की हे जे नागरी पुरस्कार असतील एकंदर 4 प्रकारचे, तर कुठला? पहिला भारतरत्न, त्यानंतर पद्मविभूषण, त्यानंतर पद्मभूषण आणि त्यानंतर पद्मश्री। त्यापैकी हे जे 3 पुरस्कार असतील, या 3 पुरस्कारांना कोणते पुरस्कार?
तर पद्म पुरस्कार या नावाने सुद्धा ओळखलं जातं. ठीक आहे, तर ही एक गोष्ट सुद्धा मित्रांनो आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ठीक आहे, चला नेक्स्ट पाहूयात आपण. त्यानंतर पहा मित्रांनो, अगदी सुरुवातीला आपण या 4 नागरी पुरस्कारांपैकी भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार म्हणून ज्याला ओळखलं जातं भारतरत्न पुरस्कार, त्याच्याविषयीची माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत. आता या नागरी सन्मान पुरस्कारांचं किंवा नागरी सन्मानांचं एक वैशिष्ट्य आपल्याला या ठिकाणी सांगता येत असेल की जवळपास महाराष्ट्र सरकारतर्फे किंवा भारत सरकारतर्फे दिले जाणारे जे इतर पुरस्कार असतील, या इतर पुरस्कारांमध्ये त्यांना पुरस्काराबरोबरच म्हणजे स्मृतिचिन्हाबरोबरच म्हणू आपण तर काही ठराविक रक्कम सुद्धा दिली जाते. मात्र या नागरी पुरस्कारांमध्ये कसल्याही प्रकारची रक्कम दिली जात नाही. कसल्याही प्रकारची रक्कम दिली जात नाही, ही एक गोष्ट आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायची आहे. ठीक आहे, त्यानंतर पहा की हे जे 4ही नागरी पुरस्कार असतील, हे नागरी पुरस्कार राष्ट्रपतींमार्फत प्रदान केले जातात. आता आपण या ठिकाणी तर भारतरत्न पुरस्काराविषयीची माहिती अभ्यासत आहोत. तर हा जो भारतरत्न पुरस्कार असेल हा राष्ट्रपती, भारताचे जे राष्ट्रपती असतील महामहिम, ठीक आहे, यांच्यामार्फत हा भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान केला जातो. त्यानंतर पहा की सध्या रिसेंटमध्ये समजा जर आपण पाहिलं तर 2020 आणि 2021 या दोन्ही वर्षी, ठीक आहे, भारतरत्न पुरस्कार जो आहे हा भारतरत्न पुरस्कार कोणालाही देण्यात आलेला नाही. मात्र 2019 मध्ये जे आहे ते 2019 मध्ये भारतरत्न पुरस्कार देण्यात आले होते. ठीक आहे, त्याच्यानंतर पहा की आपण अगदी सुरुवातीलाच पाहिलं होतं की या नागरी पुरस्कारांची जी सुरुवात असेल ती सुरुवात झाली होती कधी, तर 1954 मध्ये. 1954 मध्ये, ठीक आहे, हे नागरी पुरस्कार देण्याची प्रथा किंवा परंपरा सुरू झाली होती. ठीक आहे, त्या अनुषंगाने जर आपण पाहिलं तर 1954 साली सर्वप्रथम पहा की कोणाला भारतरत्न पुरस्कार जो आहे तो देण्यात आला होता, तर सी राजगोपालचारी. इतिहासामध्ये आपण याच्याबद्दलची माहिती जी आहे ती माहिती पाहिली होती की महात्मा गांधीजींचे अत्यंत निकटवर्तीय म्हणून यांना ओळखलं जात होतं. ठीक आहे, सोबतच सी राजगोपालचारी यांना राजाजी या नावाने सुद्धा ओळखलं जात होतं. ठीक आहे, तर यांना सर्वप्रथम जो आहे तो भारतरत्न पुरस्कार 1954 मध्ये देण्यात आला होता. त्यानंतर पहा की सी राजगोपालचारी यांच्याबरोबरच भारताचे दुसरे राष्ट्रपती असलेले डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन, भारताचे दुसरे राष्ट्रपती आणि पहिले उपराष्ट्रपती म्हणून ज्यांनी पद भूषवलं होतं डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन, यांना सुद्धा 1954 सालीच भारतरत्न पुरस्कार देण्यात आला. त्यानंतर पहा की एक महान वैज्ञानिक रामन इफेक्ट, ठीक आहे, रामन इफेक्ट यांनी जो आहे तो तयार केला होता आणि त्या संशोधनाबद्दल म्हणूयात आपण वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय पातळीवरती त्यांना पुरस्कार सुद्धा देण्यात आले होते. ठीक आहे, तर डॉक्टर CV रमन यांना सुद्धा 1954 साली काय देण्यात आला होता, भारतरत्न पुरस्कार देण्यात आला होता. ठीक आहे मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला एक गोष्ट मी परत सांगतो आहे, ठीक आहे, की या भारतरत्न पुरस्कारांची जी सुरुवात आहे ती सुरुवात झाली 1954 मध्ये. त्यानंतर जर आपण पाहिलं तर भारतरत्न पुरस्कारांमध्ये कसल्याही प्रकारची रक्कम, ठीक आहे, पुरस्कार प्राप्त व्यक्तीला दिली जात नाही. हे पुरस्कार भारताच्या राष्ट्रपतींमार्फत प्रदान केले जातात. रिसेंटमध्ये समजा जर आपण पाहिलं तर 2020 आणि 21 मध्ये भारतरत्न पुरस्कार कोणालाही देण्यात आला नाही आहे. मात्र या पुरस्कारांची जी सुरुवात झाली होती 1954 मध्ये, त्यावेळी या 3 व्यक्तींना सी राजगोपालचारी, त्यानंतर डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन आणि डॉक्टर CV रमन यांना हा पहिला भारतरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. ठीक आहे, चला नेक्स्ट पाहूयात आपण. त्यानंतर पहा मित्रांनो की हे जे भारतरत्न पुरस्कार आहे ज्यांची जी सुरुवात असेल ती सुरुवात कधीपासून झाली होती, 1954 पासून या भारतरत्न पुरस्कार देण्याची प्रथा किंवा परंपरा सुरू झाली होती. मात्र पहा ही जी प्रथा किंवा परंपरा असेल या वर्षांमध्ये खंडित झाली होती. ठीक आहे, कारण 1977 ते 1980, त्यानंतर 1992 ते 1995 या दरम्यान या भारतरत्न पुरस्कार देण्यावरती बंदी घालण्यात आली होती. ठीक आहे, तर हे एक जे विधान आहे मित्रांनो, हे विधान सुद्धा आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ठीक आहे, की 1954 पासून भारतरत्न पुरस्कार देण्याची प्रथा सुरू झाली होती. ठीक आहे, त्यानंतर पहा 1977 ते 1980 आणि 1992 ते 1995 दरम्यान या पुरस्कारांवरती बंदी घालण्यात आली होती. याचाच सरळ अर्थ काय, तर भारतरत्न पुरस्कार या वर्षांमध्ये कोणालाही प्रदान करण्यात आले नव्हते. ठीक आहे, त्यानंतर पहा आता या ठिकाणी पहा की आपण 2020 आणि 2021 मध्ये तर भारतरत्न पुरस्कार हा कोणालाही प्रदान करण्यात आला होता.
कोणालाही प्रदान करण्यात आला नव्हता। मात्र 2019 मध्ये मित्रांनो भारतरत्न पुरस्कार जो आहे तो भारतरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला होता। ठीक आहे, कधी काळी काय होतं की आपल्याला परीक्षेमध्ये उलटसुलट माहिती विचारली जाण्याचा दाट संभव असतो, तर त्या दृष्टीने सुद्धा आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचं की 2019 मध्ये जे भारतरत्न पुरस्कार बहाल करण्यात आले होते ते कितव्या क्रमांकाचे होते, तर 26व्या क्रमांकाचे भारतरत्न पुरस्कार होते। ठीक आहे, त्याच्यानंतर समजा 2022 मध्ये जर भारतरत्न पुरस्कार देण्यात येतील तर ते कितव्या क्रमांकाचे असतील, तर ते असतील 27व्या क्रमांकाचे। ठीक आहे, तर त्याच्यामुळे ही जी माहिती असेल ही माहिती सुद्धा आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं असतं मित्रांनो। ठीक आहे, तर पहा 2019 मध्ये भारतरत्न पुरस्कार वितरित करण्यात आले होते, ते कितव्या क्रमांकाचे होते, 26व्या क्रमांकाचे भारतरत्न पुरस्कार होते। त्यानंतर पहा की जे 26व्या क्रमांकाचे भारतरत्न पुरस्कार 2019 मध्ये वितरित करण्यात आले होते ते नेमके कोणाकोणाला देण्यात आले होते। ठीक आहे, तर भारताचे जे माजी राष्ट्रपती असतील प्रणव मुखर्जी, नुकतंच ऑगस्ट 2020 मध्ये यांचं निधन झालं। ठीक आहे, त्यानंतर भूपेन हजारिका यांना 2019 मध्ये भारतरत्न पुरस्कार देण्यात आला होता। त्याच्यानंतर नानाजी देशमुख, ठीक आहे, महाराष्ट्रीयन व्यक्ती आहेत। ठीक आहे, तर यांना सुद्धा भारतरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला होता। ठीक आहे, आता 1954 पासून समजा जर आपण 2019 पर्यंत जर पाहिलं, 2019 पर्यंत जर पाहिलं, कारण 2020 आणि 2021 मध्ये कोणालाही भारतरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला नव्हता। म्हणूनच आपण पहा, शिवाय या ठिकाणी आपण हे वर्ष सुद्धा पाहिलेत की ज्या वर्षांमध्ये हे भारतरत्न पुरस्कार वितरित करण्यावरती बंदी घालण्यात आली होती। ठीक आहे, त्या अनुषंगाने जर आपण पाहिलं तर 1954 पासून 2019 पर्यंत 26 वेळा, ठीक आहे, हे भारतरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आले होते। आणि म्हणूनच आपण 2019चे पुरस्कार कितव्या क्रमांकाचे होते म्हणून पाहिलं आहे, 26व्या क्रमांकाचे होते। ठीक आहे, मात्र या 26 वेळेस किती लोकांना भारतरत्न पुरस्कार वितरित करण्यात आला किंवा आत्तापर्यंत किती लोकांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं, अशा पद्धतीचा जर प्रश्न आपल्याला येणाऱ्या आगामी पोलीस भरती लेखी परीक्षेमध्ये विचारला तर मित्रांनो या ठिकाणी ही माहिती आपल्याला लक्षात ठेवायची आहे। ठीक आहे, की आत्तापर्यंत किती व्यक्तींना, तर 48 व्यक्तींना, 48 व्यक्तींना हा भारतरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे। ठीक आहे, तर ही जी संपूर्ण वस्तुनिष्ठ माहिती असेल मित्रांनो, ती माहिती आपल्याला या नागरी पुरस्कारांच्या संदर्भामध्ये, विशेष करून भारतरत्न पुरस्काराच्या संदर्भामध्ये मित्रांनो लक्षात ठेवायची आहे। ठीक आहे, चला नेक्स्ट पाहूयात आपण। त्यानंतर पहा मित्रांनो, आता 2020 आणि 2021 मध्ये तर भारतरत्न पुरस्कार जो आहे तो प्रदान करण्यात आलेला नाही आहे कुणालाच। मात्र तरी पण आपण या ठिकाणी भारतरत्न पुरस्काराविषयीची माहिती अभ्यासत आहोत, कारण कधी कधी काय होतं, जरी भलेही भारतरत्न पुरस्कार कोणाला वितरित करण्यात आलेला नसेल, मात्र तो भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार असल्यामुळं त्याच्यावरती आपल्याला प्रश्नसुद्धा विचारले जाऊ शकतात। ठीक आहे, आता हे प्रश्न कशा कशा पद्धतीचे बनलेले असतील, ठीक आहे, याचा एक अंदाज आपल्याला या ठिकाणी येतो। ठीक आहे, तर पहा आता या ठिकाणी की आत्तापर्यंत, ठीक आहे, आत्तापर्यंत आपण काय पाहिलं होतं की 48 व्यक्तींना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला होता। किती, 48 व्यक्तींना। ठीक आहे, आता भारतामध्ये म्हणू आपण तर वेगवेगळी घटक राज्ये आहेत, त्यानंतर केंद्रशासित प्रदेश आहेत। ठीक आहे, आत्तापर्यंत या 48 भारतरत्न पुरस्कार प्राप्त व्यक्तींचा जर आपण विचार केला तर आत्तापर्यंत सर्वाधिक 9 पुरस्कार हे महाराष्ट्रीयन व्यक्तींना प्रदान करण्यात आले आहेत। इतर राज्यांचा किंवा केंद्रशासित प्रदेशांचा समजा जर आपण या ठिकाणी विचार केला तर आत्तापर्यंत सर्वाधिक 9 पुरस्कार हे महाराष्ट्रीयन व्यक्तींना प्रदान करण्यात आलेले आहेत। ठीक आहे, त्यानंतर पहा की हे जे 9 पुरस्कार आहेत किंवा 9 व्यक्ती आहेत, हे 9 व्यक्ती महाराष्ट्रातील आहेत सर्व। आपल्याला असा सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो परीक्षेमध्ये की भारतरत्न पुरस्कार प्राप्त पहिली महाराष्ट्रीयन व्यक्ती कोण, तर या ठिकाणी आपल्याला उत्तर लक्षात ठेवायचं आहे की सर्वप्रथम जो आहे हा सर्वप्रथम पुरस्कार कोणाला देण्यात आला होता, महाराष्ट्रीयन व्यक्तीला, तर महर्षी कर्वे यांना 1958 मध्ये, ठीक आहे, 1958 मध्ये भारतरत्न पुरस्कार देण्यात आला होता। आणि त्यानुसारच भारतरत्न पुरस्कार प्राप्त होणारे पहिले महाराष्ट्रीयन होण्याचा जो मान आहे हा मान कोणाला मिळाला, तर महर्षी धोंडो केशव कर्वे यांना मिळाला। ठीक आहे, मात्र ज्यावेळी हा त्यांना भारतरत्न पुरस्कार बहाल करण्यात आला होता आणि समजा या 48 आत्तापर्यंतच्या 48ही भारतरत्न प्राप्त आपण व्यक्तींचा विचार केला तर आत्तापर्यंतच्या भारतरत्न पुरस्कार मिळणाऱ्या व्यक्तींपैकी सर्वात वयोवृद्ध व्यक्ती म्हणून महर्षी कर्वे यांना ओळखलं जातं। सर्वात वयोवृद्ध होते, भारतरत्न पुरस्कार त्यांना ज्यावेळी मिळाला त्यावेळी
या 48 व्यक्तींपैकी म्हणू आपण तर सर्वात वयोवृद्ध किंवा सर्वात वयाचे असणारे व्यक्ती म्हणून महर्षी कर्वे यांना ओळखलं जातं. ठीक आहे. आता एक विक्रम जर म्हणू आपण तर महाराष्ट्राच्या नावावरती आहेच की आत्तापर्यंत 48 पुरस्कार प्राप्त भारतरत्न पुरस्कार प्राप्त व्यक्तींपैकी सर्वात वयोवृद्ध असलेले महर्षी कर्वे होते. ठीक आहे. त्यानंतर मित्रांनो एक विक्रम महाराष्ट्राच्या नावावरती दुसरा हा सुद्धा आहे की भारतरत्न पुरस्कार प्राप्त सर्वात तरुण व्यक्तीचा जो मान आहे हा तरुण व्यक्तीचा मान सुद्धा महाराष्ट्राला मिळाला आहे. सर्वात तरुण व्यक्ती कोण होते तर सचिन तेंडुलकर. 2014 मध्ये त्यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात आला होता. ठीक आहे. चला तर आता ह्या 9 व्यक्तींची नावं आपल्याला निदान महाराष्ट्राशी संबंधित असलेल्या या व्यक्तींची नावं आपल्याला माहिती असणं गरजेचं असतं मित्रांनो. त्यानंतर पहा की 1958 मध्ये तर महर्षी कर्वे यांना भारतरत्न पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात आलं होतं. त्यानंतर पहा 1963 मध्ये पांडुरंग कान्हे यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. त्यानंतर विनोबा भावे यांना 1983 मध्ये मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देण्यात आला होता. ठीक आहे. त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना 1990 मध्ये मरणोत्तरच भारतरत्न पुरस्कार जो आहे तो देण्यात आला होता. त्यानंतर थोर उद्योजक JRD टाटा यांना 1992 मध्ये, हे सुद्धा महाराष्ट्रीयन होते. ठीक आहे. यांना 1992 मध्ये भारतरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं होतं. त्यानंतर भारताची गान कोकिळा म्हणून जिला ओळखलं जातं ती म्हणजे लता मंगेशकर. तर या लता मंगेशकर यांना 2001 मध्ये भारतरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं होतं. त्यानंतर पंडित भीमसेन जोशी यांना 2008 मध्ये भारतरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं होतं. आणि सचिन तेंडुलकर बद्दलची तर माहिती आपण पाहिलीच आहे की सचिन तेंडुलकर यांना 2014 मध्ये भारतरत्न पुरस्कार जो आहे तो पुरस्कार बहाल करण्यात आला होता. तर असा पुरस्कार प्राप्त करणारे ते या 48 व्यक्तींपैकी सर्वात तरुण व्यक्ती म्हणून ओळखले जातात. ठीक आहे. आणि त्यानंतर पहा की 2019 मध्ये नानाजी देशमुख यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. ठीक आहे. तर ही जी महाराष्ट्राशी संबंधित असलेली माहिती असेल मित्रांनो, ही माहिती आपल्याला आगामी पोलीस भरती लेखी परीक्षेच्या दृष्टिकोनातून लक्षातच ठेवायची आहे कारण अत्यंत महत्त्वपूर्ण ही माहिती आहे. ठीक आहे. चला नेक्स्ट पाहूयात आपण. त्यानंतर पहा मित्रांनो असाही प्रश्न आपल्याला भारतरत्न पुरस्कारांच्या संदर्भामध्ये विचारला जाऊ शकतो की आत्तापर्यंत किती महिलांना भारतरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. तर आत्तापर्यंत किती महिलांना तर 5 महिलांना भारतरत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आला आहे. ठीक आहे. आता या 5 महिलांपैकी जर आपण पाहिलं तर इंदिरा गांधी यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात आला आहे. त्यानंतर मदर टेरेसा, त्यानंतर अरुणा असफ अली. ठीक आहे. त्यानंतर MS सुब्बालक्ष्मी यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात आला आणि गान कोकिळा लता मंगेशकर यांना सुद्धा भारतरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला. तर या अनुषंगाने जर आपण पाहिलं तर आत्तापर्यंत किती महिलांना तर 5 महिलांना भारतरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. ठीक आहे. चला नेक्स्ट पाहूयात आपण. त्यानंतर पहा मित्रांनो असाही प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो की आत्तापर्यंत किती मुख्यमंत्र्यांना भारतरत्न पुरस्कार जो आहे तो भारतरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आला आहे. ठीक आहे. तर हे काही मुख्यमंत्री आहेत की जे भारतरत्न पुरस्कार प्राप्त व्यक्ती आहेत ज्यांनी पूर्वी म्हणूयात आपण किंवा आपल्या एकूण कारकिर्दीमध्ये मुख्यमंत्री पदसुद्धा भूषवलं होतं. ठीक आहे. कारण आगामी पोलीस भरती लेखी परीक्षेचा काही नेम नाही मित्रांनो. कशा पद्धतीचा प्रश्न जर आपल्याला या पुरस्कारांच्या संदर्भामध्ये विचारला तर गोंधळाची परिस्थिती आपल्यामध्ये निर्माण होऊ नये म्हणून ह्या संपूर्ण जी माहिती असेल ही माहिती आपण भारतरत्न पुरस्काराच्या संदर्भामध्ये या ठिकाणी अभ्यासत. तर पहा गोविंद वल्लभ पंत जे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री होते. ठीक आहे. त्यानंतर कुमारस्वामी कामराज तामिळनाडूचे मुख्यमंत्री, बिधानचंद्र राय पश्चिम बंगालचं मुख्यमंत्रीपद त्यांनी भूषवलं होतं. त्यानंतर MG रामचंद्रन यांनी तामिळनाडू या राज्याचं मुख्यमंत्रीपद त्यांनी भूषवलं होतं आणि गोपीनाथ बारडोलाई ठीक आहे ज्यांनी आसामचं मुख्यमंत्रीपद भूषवलं होतं. तर अशा या 5 व्यक्तींना ठीक आहे भारतरत्न पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात आला होता. ठीक आहे. चला नेक्स्ट पाहूयात आपण. त्यानंतर पहा मित्रांनो जसं आपण मुख्यमंत्री पाहिले की किती मुख्यमंत्र्यांना आत्तापर्यंत भारतरत्न पुरस्कार वितरित करण्यात आला, किती महिलांना आत्तापर्यंत भारतरत्न पुरस्कार जो आहे तो वितरित करण्यात आला किंवा प्रदान करण्यात आला. त्याच पद्धतीने आत्तापर्यंत किती भारतीय राष्ट्रपतींना ठीक आहे हा जो भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान आहे पुरस्कार आहे तो देऊन गौरविण्यात आलं. तर या ठिकाणी पहा आत्तापर्यंत म्हणजे भारताचे जे पहिले राष्ट्रपती होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना हा भारतरत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आला आहे. त्यानंतर डॉक्टर झाकीर हुसेन, त्यानंतर VV गिरी
ठीक आहे, डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन, त्यानंतर डॉक्टर APJ अब्दुल कलाम, त्यानंतर प्रणव मुखर्जी. ठीक आहे, नुकतंच यांचं ऑगस्ट 2020 मध्ये काय झालं, निधन झालं. तर त्या अनुषंगाने जर पाहिलं आपण तर आत्तापर्यंत म्हणजे भारतरत्न पुरस्काराच्या एकूण इतिहासामध्ये आत्तापर्यंत 6 राष्ट्रपतींना भारतरत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आला आहे. ठीक आहे, चला नेक्स्ट पाहूयात आपण. त्यानंतर पहा मित्रांनो, आत्तापर्यंत आपण महिला पाहिल्या. ठीक आहे, त्यानंतर मुख्यमंत्री पाहिले, त्यानंतर राष्ट्रपती पाहिले की आत्तापर्यंत यांना किती भारतरत्न पुरस्कार वितरित करण्यात आले. त्यानंतर पहा या ठिकाणी आपण पाहतोय ठीक आहे की आत्तापर्यंत 7 पंतप्रधानांना हा भारतरत्न जो की भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार म्हणून ओळखला जातो, तर हा भारतरत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आला आहे. ठीक आहे, तर यामध्ये जर आपण नाव पाहिली तर सर्वप्रथम पंडित नेहरू यांना भारतरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं होतं. त्यानंतर लाल बहादूर शास्त्री, इंदिरा गांधी, ठीक आहे, राजीव गांधी, त्यानंतर मोरारजी देसाई, गुलजारीलाल नंदा आणि रिसेंटमध्ये म्हणू आपण की ज्यावेळी केंद्रामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं सरकार आलं तर त्यांच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी भाजपाचे जे नेते होते, माजी पंतप्रधान होते अटल बिहारी वाजपेयी यांना भारतरत्न पुरस्कार देऊन सन्मानित केलं होतं. ठीक आहे, म्हणजेच काय तर आत्तापर्यंत 7 पंतप्रधानांना भारतरत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आला आहे. ठीक आहे, चला नेक्स्ट पाहूयात आपण. मित्रांनो, एक माहिती आपल्याला परत या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ठीक आहे, कारण कशा पद्धतीचा चलबिचल अवस्थेमध्ये असताना आपल्याला जर अशा पद्धतीचा प्रश्न विचारला ठीक आहे तर आपण पूर्णतः गोंधळून जाऊ. तर त्याच्यामुळं पहा की भारतरत्न पुरस्कार प्राप्त व्यक्ती, ठीक आहे, आता भारतरत्न पुरस्कार प्राप्त व्यक्ती कोणत्या, ज्या सध्या जिवंत आहेत, सध्या हयातीत आहेत. ठीक आहे, तर आत्तापर्यंत जर म्हणू आपण की ज्या व्यक्तींना भारतरत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आलं होतं आणि आत्तापर्यंत जे जिवंत आहेत, हयातीत आहेत, ठीक आहे, तर असे एकूण 4 व्यक्ती आहेत. पहिल्या लता मंगेशकर, त्यानंतर थोर अर्थतज्ञ अमर्त्य सेन, त्यानंतर वैज्ञानिक, महान वैज्ञानिक म्हणून ज्यांचा उल्लेख केला जातो डॉक्टर CNR राव. ठीक आहे, हे हयातीत आहेत. आणि माजी क्रिकेटपट्टू म्हणूयात आपण सचिन तेंडुलकर. हे 4 जे व्यक्ती असतील, हे 4 व्यक्ती ज्यांना भारतरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आला आहे सध्याच्या परिस्थितीमध्ये हे जिवंत आहेत. याच्यामध्ये 5वं नावसुद्धा आपण ॲड करू शकलो असतो, ते म्हणजे डॉक्टर प्रणव मुखर्जी. कोणाचं, प्रणव मुखर्जी. मात्र प्रणव मुखर्जी यांचं नुकतंच म्हणजेच या आपल्या कोरोना काळामध्ये म्हणता येईल आपल्याला. ठीक आहे, तर या प्रणव मुखर्जी यांचा ऑगस्ट 2020 मध्ये काय झालं होतं, निधन झालं होतं. ठीक आहे, तर त्याच्यामुळेच म्हणू आपण की यांचं नाव या लिस्टमधून काय केलं आहे, मी कमी केलं आहे. ठीक आहे, तर त्यानुसार जर आपण पाहिलं तर आत्तापर्यंत अशा 4 व्यक्ती आहेत ज्यांना भारतरत्न पुरस्कार मिळाला असून ठीक आहे त्या सध्याच्या परिस्थितीमध्ये जिवंत आहेत, हयातीत आहेत. यामध्ये 5वं नावसुद्धा आपल्याला ॲड करता येऊ शकलं असतं. मात्र ऑगस्ट 2020 मध्ये डॉक्टर प्रणव मुखर्जी जे की भारताचे राष्ट्रपती म्हणून कार्यरत होते, भारताचे माजी राष्ट्रपती म्हणूयात आपण, तर यांचं निधन झालं असल्यामुळं आता भारतरत्न पुरस्कार प्राप्त जिवंत असलेल्या व्यक्ती किती आहेत, 4 व्यक्ती आहेत. ठीक आहे, तर ही माहितीसुद्धा आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेची आहे. ठीक आहे, चला त्यानंतर पहा मित्रांनो की भारतरत्न जो पुरस्कार आहे जो की भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान म्हणून ज्याला ओळखलं जातं. ठीक आहे, तर आत्तापर्यंत 2 परदेशी व्यक्तींना भारतरत्न पुरस्कार जो आहे तो पुरस्कार देऊन गौरविण्यात आला आहे. त्यामध्ये पहिलं नाव आपल्याला घेता येईल ते म्हणजे खान अब्दुल गफार खान, हे पाकिस्तानचे आहेत. त्यानंतर पहा की दक्षिण आफ्रिकेचे महात्मा गांधी म्हणून ज्यांना ओळखलं जातं ते म्हणजे नेल्सन मंडेला, या दक्षिण आफ्रिकेचे आहेत. ठीक आहे, तर अशा 2 परदेशी नागरिकांना भारतरत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आला आहे. मित्रांनो, या ठिकाणी खान अब्दुल गफार खानच्या संदर्भामध्ये थोडक्यात माहिती आपल्याला लक्षात ठेवायची आहे की खान अब्दुल गफार खान यांना सरहद्द गांधी म्हणून ओळखलं जातं. त्यांनी महात्मा गांधींचे एक निष्ठावान अनुयायी म्हणून त्यांचा उल्लेख केला जात होता. ठीक आहे, त्यानंतर ज्यावेळी महात्मा गांधींनी इतर प्रांतांमध्ये सविनय कायदेभंग चळवळ सुरू केली होती. ठीक आहे, तर यांनी वायव्य सरहद प्रांतामध्ये सुद्धा महात्मा गांधींच्या पावलावरती पाऊल ठेवून ठीक आहे सविनय कायदेभंग चळवळीला एक स्वरूप प्राप्त करून दिलं होतं. सोबतच म्हणू आपण तर आपल्या स्वातंत्र्य चळवळीचं किंवा स्वातंत्र्य आंदोलनाचं अतिशय
निष्ठावान पद्धतीने त्यांनी नेतृत्व करण्याचं महान कार्य केलं होतं. ठीक आहे. आणि या कार्यासाठी त्यांनी खुदाई खिदमतगार नावाची संघटना स्थापन केली होती. ठीक आहे. ज्यांना लाल डगलेवाले म्हणून संबोधलं जात होतं. ठीक आहे. त्यानंतर 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र झाला. आपल्याला पाकिस्तानचा स्वातंत्र्य दिन माहिती आहे. 14 ऑगस्ट 1947 रोजी पाकिस्तानला स्वातंत्र्य मिळालं. मग ज्यावेळी भारत आणि पाकिस्तान या दोन देशांची फाळणी झाली त्यावेळी खान अब्दुल गफार खान, ज्यांना सरहद्द गांधी म्हणून ओळखलं जातं, ते पाकिस्तानचे नागरिक बनले होते. तर त्या अनुषंगाने मग ज्यावेळी हे भारतरत्न पुरस्कार बहाल करण्यात येत होते तर खान अब्दुल गफार खान त्यांनी भारताच्या स्वातंत्र्य चळवळीमध्ये किंवा स्वातंत्र्य आंदोलनामध्ये दिलेल्या त्यांच्या महान योगदानामुळे म्हणता येईल आपल्याला की त्यांना भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान भारतरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. ठीक आहे. आणि त्यानंतर नेल्सन मंडेला, जे की दक्षिण आफ्रिकेचे होते, ज्यांना दक्षिण आफ्रिकेचे गांधी म्हणून ओळखलं जातं. ठीक आहे. चला नेक्स्ट पाहूयात आपण. त्यानंतर पहा मित्रांनो, या ठिकाणी चारही नागरी पुरस्कार मिळालेल्या व्यक्ती. आता चारही नागरी पुरस्कार आपल्याला माहिती आहेत. पहिला होता भारतरत्न, त्यानंतरचा दुसरा होता पद्मविभूषण, तिसरा नागरी सन्मान म्हणजे पद्मभूषण आणि चौथा नागरी पुरस्कार म्हणजेच पद्मश्री. ठीक आहे. तर हे चारही जे नागरी पुरस्कार आहेत, हे चारही नागरी पुरस्कार आत्तापर्यंत 4 व्यक्तींना देण्यात आले आहेत. ठीक आहे. तर हा प्रश्नसुद्धा आपल्याला परीक्षेमध्ये विचारला जाण्याचा दाट संभव आहे की आत्तापर्यंत जे भारताचे सर्वोच्च नागरी सन्मान आहे, भारतरत्न असेल, पद्मविभूषण असेल, पद्मभूषण असेल, पद्मश्री असेल, ठीक आहे, ते आत्तापर्यंत 4च्या 4ही पुरस्कार किती व्यक्तींना मिळाले आहेत? तर यामध्ये पहा 4 व्यक्तींची नावं आपल्याला या ठिकाणी दिसत असतील. ठीक आहे. त्यानंतर पहा ही 4 व्यक्ती कोण? तर बिस्मिल्ला खान, त्यानंतर पंडित भीमसेन जोशी, त्यानंतरचे तिसरे व्यक्ती सत्यजित रे आणि 2019 मध्ये ज्यांना भारतरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं होतं ते म्हणजे भूपेन हजारिका. तर अशा एकंदर 4 व्यक्तींना भारताचे 4ही नागरी सन्मान पुरस्कार जे असतील ते नागरी सन्मान पुरस्कार देऊन गौरविण्यात आला आहे. ठीक आहे. तर या 4ही व्यक्तींची नावं आपल्याला लक्षात ठेवायची आहे. ठीक आहे. चला नेक्स्ट पाहूयात आपण. त्यानंतर पहा मित्रांनो, भारतरत्न पुरस्काराच्या संदर्भामधली त्यानंतरची माहिती की मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार प्राप्त व्यक्ती, ठीक आहे, की आत्तापर्यंत म्हणजे 1954 पासून किती व्यक्तींना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार जे आहेत ते मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आले आहेत. तर आत्तापर्यंत एकंदर पहा की 15 व्यक्तींना भारतरत्न हा भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आला आहे. कोणतं? तर मरणोत्तर. ठीक आहे. तर याच्यामध्ये पहा की सर्वप्रथम मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार मिळालेले व्यक्ती कोण? तर लाल बहादूर शास्त्री यांचं नाव लक्षात ठेवायचं आहे की सर्वप्रथम लाल बहादूर शास्त्री यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. त्यानंतर पहा दुसरं नाव आहे कुमारस्वामी कामराज, त्यानंतरचं तिसरं नाव आहे विनोबा भावे, त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्यानंतर राजीव गांधी, सरदार वल्लभभाई पटेल ज्यांना भारताचे लोहपुरुष म्हणून ओळखलं जातं, त्यानंतर डॉक्टर मौलाना अबुल कलाम आझाद, त्यानंतर अरुणा असफ अली भूमिगत चळवळीमध्ये अतिशय महत्त्वपूर्ण योगदान दिलं होतं, त्यानंतर गुलझारीलाल नंदा, त्यानंतर जयप्रकाश नारायण, गोपीनाथ बारडोलाई यांचं नाव आपण आधीच पाहिलं आहे, आसामचं मुख्यमंत्रीपद त्यांनी भूषवलं होतं, त्यानंतर MG रामचंद्रन, त्यानंतर पहा पंडित मदन मोहन मालवीय हिंदू महासभेचे जनक म्हणून ज्यांना ओळखलं जातं, आणि भूपेन हजारिका ज्यांनी 4ही नागरी सन्मान त्यांना मिळालेले आहेत, त्यानंतरचे नानाजी देशमुख जे की महाराष्ट्रीयन आहेत. ठीक आहे. तर अशा या 15 व्यक्तींना भारतरत्न पुरस्कार हा मरणोत्तर प्रदान करण्यात आला आहे, म्हणजे त्यांचं निधन झाल्यानंतर त्यांना तो प्रदान करण्यात आला आहे. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये पहिलं नाव आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की सर्वप्रथम मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार हा कोणाला बहाल करण्यात आला होता? तर भारताचे जे पंतप्रधान होते लाल बहादूर शास्त्री यांना तो प्रदान करण्यात आला होता. ठीक आहे. चला नेक्स्ट पाहूयात आपण या ठिकाणी. तर अशा पद्धतीने मित्रांनो या संपूर्ण भारतरत्न पुरस्काराबद्दलची माहिती आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायची आहे. ठीक आहे. त्यानंतर पहा की त्यानंतर आपण वळणार आहोत पद्म पुरस्कारांकडे. ठीक आहे. तर हे पद्म पुरस्कार सुद्धा एक प्रकारचे नागरी पुरस्कारच असतात. मात्र जर पद्म पुरस्कार जर आपल्याला परीक्षेमध्ये विचारले, ठीक आहे, तर हे पद्म पुरस्कार हे 3च म्हणून आपल्याला लक्षात ठेवायचे आहे, कारण भारतरत्न पुरस्काराचा समावेश हा पद्म पुरस्कारामध्ये केला जात नाही. ठीक आहे. जर आपल्याला नागरी पुरस्कार विचारले तर त्यांची संख्या किती? 4, आणि जर पद्म पुरस्कार जर विचारले तर त्यांची संख्या 3. आता हे 3 पुरस्कार कोणते? तर याच्यामध्ये पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री
आणि जर नागरी पुरस्कार जर विचारले 4 तर भारतरत्न, त्यानंतर पद्मविभूषण, त्यानंतर पद्मभूषण आणि त्यानंतर पद्मश्री, हे 4 नागरी पुरस्कार. पण आता आपण या ठिकाणी काय पाहतोय, पद्म पुरस्कार. ठीक आहे, तर या पद्म पुरस्कारांची सुरुवात सुद्धा कधी झाली, 1954 मध्ये याची सुरुवात झाली. ठीक आहे, आणि जसं मी नागरी सन्मानाच्याही बाबतीमध्ये मी आपल्याला सांगितलं होतं की या पुरस्कारांचं एक वैशिष्ट्य आहे की या पुरस्कारास्वरूप, ठीक आहे, कुठल्याही प्रकारची रक्कम पुरस्कार प्राप्त व्यक्तीला दिली जात नाही. ठीक आहे, त्यानंतर भारतरत्न पुरस्कार या सर्वोच्च नागरी पुरस्काराप्रमाणेच पद्म पुरस्कार सुद्धा भारताच्या राष्ट्रपती मार्फत प्रदान केले जातात. ठीक आहे, आता या पद्म पुरस्काराचे प्रकार आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत की पद्मविभूषण हा सर्वोच्च पद्म पुरस्कार म्हणून ओळखला जातो, त्यानंतरचा पद्मभूषण आणि त्यानंतरचा पद्मश्री. ठीक आहे, तर ही माहिती सुद्धा आपल्याला पद्म पुरस्कारांच्या संदर्भामध्ये लक्षात ठेवायची आहे. ठीक आहे, चला नेक्स्ट पाहूयात आपण. त्यानंतर पहा मित्रांनो की पद्म पुरस्कार प्राप्त व्यक्तींची निवड कशी केली जाते. ठीक आहे, म्हणजे जे विजेते असतील, ज्यांना पद्म पुरस्कार बहाल केला जातो, मग तो पद्मविभूषण असो, पद्मभूषण असो किंवा पद्मश्री असो, तर त्यांची निवड कशा पद्धतीने केली जाते ती आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. तर जे कॅबिनेट सेक्रेटरी आहेत, ठीक आहे, त्यानंतर गृहसचिव आहेत आणि राष्ट्रपतींचे जे सचिव असतील यांचा समावेश असलेली एक पद्म पुरस्कार समिती नेमण्यात येते आणि या पद्म पुरस्कार समितीमार्फत, ठीक आहे, पद्म पुरस्कार प्राप्त व्यक्तींची निवड केली जाते. ठीक आहे, मात्र यांनी निवड केलेल्या व्यक्तींनाच पद्म पुरस्कार बहाल केला जातो असं नाही. ठीक आहे, तर यांनी पद्म पुरस्कारासाठी निवड केलेल्या व्यक्तींची जी यादी आहे, ही यादी भारताचे पंतप्रधान आणि राष्ट्रपती यांच्याकडे पाठवण्यात येते आणि या यादीवरती अंतिम जो निर्णय असेल, हा अंतिम निर्णय भारताचे राष्ट्रपती आणि भारताचे पंतप्रधान घेत असतात. ठीक आहे, आणि यांच्या मान्यतेनेच मग त्यांच्या नावावरती शिक्कामोर्तब करण्यात येतं. ठीक आहे, तर हे एक महत्त्वाची जी माहिती असेल, ही माहिती आपल्याला पद्म पुरस्काराच्या संदर्भामध्ये लक्षात ठेवायची आहे. ठीक आहे, आता एक पहा की जसं आपण भारतरत्न पुरस्काराच्या संदर्भामध्ये पाहिलं होतं की जसं 1977 ते 80 या दरम्यान भारतरत्न पुरस्कार देण्यात आले नव्हते, त्या पुरस्कारांवरती बंदी घालण्यात आली होती. त्यानंतर आपण 1992 ते 95च्या दरम्यान पाहिलं की त्याही काळामध्ये म्हणूयात आपण भारतरत्न पुरस्कार बहाल करण्यात आले नव्हते. ठीक आहे, त्या पुरस्कारांवरती बंदी घालण्यात आली होती. मात्र पद्म पुरस्काराच्या संदर्भामध्ये जर आपण पाहिलं तर 1977 ते 80, जसं आपण भारतरत्न पुरस्काराच्या संदर्भामध्ये पाहिलं तर 1977 ते 80 या दरम्यान कोणालाही पद्म पुरस्कार वितरित करण्यात आले नाहीत. त्यानंतर पहा भारतरत्न पुरस्कार आपण पाहिलं होतं 1992 ते 95 या दरम्यान त्या पुरस्कारांवरती बंदी घालण्यात आली होती. मात्र पद्म पुरस्काराच्या संदर्भामध्ये जर आपण पाहिलं तर 1993 ते 1997 या दरम्यान सुद्धा हे पद्म पुरस्कार कोणालाच बहाल करण्यात आले नाहीत. ठीक आहे, तर ही माहिती सुद्धा आपल्याला पद्म पुरस्काराच्या संदर्भामध्ये मित्रांनो लक्षात ठेवायची आहे. भारतरत्न पुरस्कारांवरती कधी बंदी घालण्यात आली होती ती एक माहिती, आणि या काळामध्ये पद्म पुरस्कार वितरित करण्यात आले नाहीत ही माहिती सुद्धा आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ठीक आहे, चला नेक्स्ट पाहूयात आपण. त्यानंतर पहा मित्रांनो, या ठिकाणी आपण 2021, ठीक आहे, 2021ची माहिती या ठिकाणी आपण अभ्यासणार आहोत. तर आगामी जी काही आपली पोलीस भरती लेखी परीक्षा असेल, तर या लेखी परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला या ठिकाणी पाहायची आहे. ठीक आहे, तर 2021 मध्ये हे पद्म पुरस्कार बहाल करण्यात आले. मी अगदी सुरुवातीलाच आपल्याला सांगितलं होतं की जे 4 नागरी पुरस्कार आहेत, ठीक आहे, या 4 नागरी पुरस्कारांची जी घोषणा आहे, ही घोषणा भारताच्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केली जाते. म्हणजेच कधी, तर 25 जानेवारीला या पद्म पुरस्कारांची किंवा नागरी पुरस्कारांची काय केली जाते, घोषणा केली जाते. त्यानुसार जर मग आपण पाहिलं तर जसं 2020 मध्ये आणि 2021 मध्ये सुद्धा भारतरत्न पुरस्कार कोणालाच देण्यात आला नव्हता. ठीक आहे, त्यानुसार जर आपण पाहिलं, मात्र पद्म पुरस्कार जे आहेत ते पद्म पुरस्कार 2021 मध्ये 25 जानेवारीला त्याची घोषणा करण्यात आली होती. ठीक आहे, त्यानंतर पहा या ठिकाणी की जे पद्म पुरस्कार आहेत 2021 मध्ये वितरित करण्यात आले होते, संपूर्ण भारताचा समजा आपण या ठिकाणी विचार केला किंवा महाराष्ट्राचा जर विचार केला तर आपल्याला हा संपूर्ण जो काही डेटा असेल तो डेटा लक्षात ठेवणं गरजेचं असतं. ठीक आहे, तर आता हे जे काही पद्म पुरस्कार आहेत, ज्या पद्म पुरस्कारांची घोषणा 25 जानेवारी 2021 मध्ये करण्यात आली होती, भारताच्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला याची घोषणा करण्यात आली होती. तर या पद्म पुरस्कारांमध्ये एकूण 7
7 व्यक्तींना पद्म पुरस्कार जे आहेत ते पद्म पुरस्कार जाहीर झाले. त्याच्यानंतर पहा की पद्मभूषण जे असतील ते 10 व्यक्तींना वितरित करण्याची घोषणा करण्यात आली होती. त्यानंतर टोटल 102 पद्मश्री पुरस्कार असे जर आपण पद्म पुरस्काराचा उल्लेख केला तर 7 अधिक 10 17, 17 अधिक 102 म्हणजे एकूण किती 119 पद्म पुरस्कार, 119 पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. आता या तीनही प्रकारच्या पद्म पुरस्कारांच्या संदर्भामध्ये महाराष्ट्राला किती पुरस्कार देण्यात आले किंवा महाराष्ट्रातील किती व्यक्तींना ते पुरस्कार बहाल करण्यात आले त्याचा लेखाजोगा आपण या ठिकाणी थोडक्यात पाहणार आहोत. तर ज्या 7 व्यक्तींना पद्मविभूषण हा पद्म पुरस्कार प्रदान करण्यात आला, या 7 व्यक्तींपैकी एकही मित्रांनो एकही व्यक्ती हा महाराष्ट्रातील नाही. ठीक आहे, म्हणजे याचाच अर्थ की महाराष्ट्राच्या वाट्याला 2021 म्हणजे यावर्षी एकही पद्मविभूषण पुरस्कार मिळाला नाही. त्यानंतर पद्म पुरस्कार 2021 मध्ये एकूण 10 व्यक्तींना पद्मभूषण पुरस्काराने गौरविण्यात आलं होतं. तर या 10 व्यक्तींमध्ये जर आपण पाहिलं तर एका व्यक्तीचा जो समावेश आहे हा एका व्यक्तीचा समावेश म्हणू आपण महाराष्ट्रातील व्यक्तीचा समावेश या ठिकाणी आहे. त्यानंतर जे 102 पद्मश्री पुरस्कार बहाल करण्यात आले तर या 102 पद्मश्री प्राप्त व्यक्तींपैकी 5 व्यक्ती जे असतील ते 5 व्यक्ती महाराष्ट्रातील आहेत. तर या अनुषंगाने जर आपण पाहिलं तर एकूण 119 जणांना हे वेगवेगळ्या प्रकारचे पद्म पुरस्कार बहाल करण्यात आले आणि त्यापैकी महाराष्ट्रातील किती व्यक्तींचा समावेश आहे तर 6 व्यक्तींचा या पद्म पुरस्कार प्राप्त व्यक्तींमध्ये समावेश आहे. ठीक आहे, तर ही माहिती मित्रांनो आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ठीक आहे, चला त्यानंतर पहा मित्रांनो या ठिकाणी आता आपण टोटल जे काही पद्म पुरस्कार या ठिकाणी पाहिले किती 119 व्यक्तींना हे पद्म पुरस्कार बहाल करण्यात आले होते. या 119 व्यक्तींचा जर आपण या ठिकाणी विचार केला तर यामध्ये 29 महिलांना हे पद्म पुरस्कार बहाल करण्यात आले. म्हणजे 29 महिलांचा समावेश म्हणूयात आपण की या पद्म पुरस्कार प्राप्त व्यक्तींमध्ये होतो. त्यानंतर 10 परकीय व्यक्तींना हे पद्म पुरस्कार बहाल करण्यात आले. ठीक आहे, 16 मरणोत्तर व्यक्ती, ठीक आहे, म्हणजे ज्या व्यक्ती हयात नाहीत त्यांचं निधन झालं अशा 16 व्यक्तींना हे मरणोत्तर पद्म पुरस्कार जे आहेत ते प्राप्त झाले. आणि 1 तृतीयपंथी व्यक्ती, ठीक आहे, आता तृतीयपंथी व्यक्ती आपल्याला माहिती आहेत. ठीक आहे, तर एका तृतीयपंथी व्यक्तीला जो म्हणू आपण पद्म पुरस्कार देऊन गौरविण्यात आलं. ठीक आहे, तर ही जी वस्तुनिष्ठ माहिती असेल मित्रांनो, ही वस्तुनिष्ठ माहितीसुद्धा आपल्याला या पद्म पुरस्कार 2021च्या संदर्भामध्ये मित्रांनो लक्षात ठेवायची आहे. ठीक आहे, चला नेक्स्ट पाहूयात आपण. त्यानंतर पहा की जवळजवळ म्हणूयात आपण 7 व्यक्तींना पद्मविभूषण पुरस्कार, पद्मविभूषण हा पद्म पुरस्कार 2021 मध्ये वितरित करण्यात आला होता. तर या 7ही व्यक्तींची नावं जी आहेत ती नावं या ठिकाणी आपल्याला दिसत असतील. मित्रांनो काय होतं की कुठलीही जी स्पर्धा परीक्षा असेल या परीक्षेमध्ये आपल्याला एखादं पद्म पुरस्कार प्राप्त व्यक्तीचं नाव विचारलं जातं, ते कुठल्या क्षेत्राशी म्हणूयात आपण निगडीत आहेत असा प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो, किंवा ते कुठल्या राज्याचे किंवा देशाचे रहिवासी होते हा प्रश्नसुद्धा आपल्याला विचारला जाऊ शकतो. आणि याच अनुषंगाने ज्या 7 व्यक्तींना पद्मविभूषण हा सर्वोच्च पद्म पुरस्कार देऊन गौरविण्यात आलं, ठीक आहे, त्या 7ही व्यक्तींची नावं आपल्याला या ठिकाणी स्क्रीनवरती दिसत असतील. तर त्यामध्ये पहिलं नाव पहा, पहिलं नाव कोणतं आहे तर शिंजो याबे, जे की जपानचे एक माजी पंतप्रधान म्हणून ज्यांचा उल्लेख केला जातो. ठीक आहे, त्याच्यानंतर पहा त्यांचं क्षेत्र जे आहे ते आहे सार्वजनिक व्यवहार. ठीक आहे, यांचं नाव आपल्यापैकी बऱ्याच विद्यार्थ्यांनी ऐकलं असेल, शिंजो ॲबे. ठीक आहे, यांनी आपल्या तब्येतीच्या कारणास्तव म्हणू आपण तर आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्याच्यानंतर म्हणू आपण तर यांच्या कार्यकाळामध्ये भारत आणि जपान यांचे जे संबंध असतील ते अधिक दृढ झाले. ठीक आहे, त्यानंतर पहा दुसरे व्यक्ती ज्यांना पद्मविभूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आलं 2021 मध्ये ते म्हणजे SP बालसुब्रमण्यम. ठीक आहे मित्रांनो, यांनी गायलेली बरीचशी जी गाणी आहेत, गीते आहेत ती अजूनही आपल्या म्हणू आपण ओठावरती आहेत. साथिया तूने क्या किया, ठीक आहे, आके तेरी बाहों में. ठीक आहे, त्याच्यानंतर विशेषतः म्हणू आपण तर सलमान खान यांच्या चित्रपटातील म्हणजे एक 90च्या दशकातील जी काही गाणी असतील ती गाणी सर्वच्या सर्व गाणी SP बालसुब्रमण्यम, ठीक आहे, यांनी गायलेली आहेत. ठीक आहे, तर त्याच्यामुळं SP बालसुब्रमण्यम यांचं सुद्धा नाव आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. कला क्षेत्राशी निगडीत होते ते. ठीक आहे, तामिळनाडूचे रहिवासी आहेत. तर यांना सुद्धा हा पद्मविभूषण पुरस्कार 2021 देऊन सन्मानित करण्यात आलं. त्यानंतरचं तिसरं नाव पहा डॉक्टर बेल्ले हेगडे, वैद्यकीय क्षेत्रासाठी त्यांना हा पद्मविभूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आलं. ते कुठल्या राज्याचे रहिवासी आहे कर्नाटक. त्यानंतर पहा
नारिंदर सिंह कपानी, ठीक आहे, यांना हा मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आलं विज्ञान व अभियांत्रिकी या क्षेत्रासाठी. मूळचे कुठले आहेत? अमेरिका, ठीक आहे. त्यानंतर 5वं नाव या ठिकाणी पहा, मौलाना वाहिदुद्दीन खान, ठीक आहे, अध्यात्म या क्षेत्राशी संबंधित आहेत. मूळचे कुठले आहेत? दिल्ली येथील, ठीक आहे. त्यानंतर बी लाल, पुरातत्व या क्षेत्राशी निगडीत आहेत, दिल्ली येथील रहिवासी आहेत. त्यानंतर सुदर्शन साहू, कला क्षेत्रासाठी ओडिशा येथील रहिवासी आहेत. तर अशा या 7 व्यक्तींना म्हणूयात आपण पद्मविभूषण पुरस्कार 2021, ठीक आहे, हा सन्मान देऊन गौरविण्यात आलं, ठीक आहे. चला नेक्स्ट पाहूयात आपण. त्यानंतर पहा मित्रांनो, ज्या पद्धतीने आपण पद्मविभूषण पुरस्कार 2021 वरती थोडक्यात दृष्टिक्षेप टाकला, त्याच पद्धतीने आपण या ठिकाणी दुसरा जो सर्वोच्च पद्म पुरस्कार म्हणून ज्याला ओळखलं जातं पद्मभूषण, ठीक आहे, तर 2021 मध्ये पद्मभूषण जो पुरस्कार असेल, हा पुरस्कार एकंदर 10 व्यक्तींना प्रदान करण्यात आला. आणि आपण एका टेबलमध्ये यापूर्वीच पाहिलाय की या 10 व्यक्तींपैकी फक्त एक पुरस्कार महाराष्ट्रीयन, म्हणजे एका व्यक्तीला, महाराष्ट्रातील एका व्यक्तीला हा पुरस्कार मिळालेला आहे, ठीक आहे. आणि जे आपण पद्मविभूषण पुरस्कार पाहिलं, तर या पद्मविभूषण पुरस्कार प्राप्त व्यक्तींमध्ये मात्र एकाही महाराष्ट्रातील व्यक्तीचा समावेश नाही, मात्र पद्मभूषणमध्ये एका व्यक्तीचा समावेश आहे, ठीक आहे. तर या 10 व्यक्तींची नावं पहा मित्रांनो या ठिकाणी. तर पहा, पहिलं नाव कृष्णन चित्रा, कला क्षेत्राशी संबंधित आहेत, केरळमधील. त्यानंतर तरुण गोगई यांना मरणोत्तर पद्मभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला, क्षेत्र सार्वजनिक व्यवहार, आसाममधील आहेत. त्यानंतर चंद्रशेखर कांबरा, साहित्य व शिक्षण क्षेत्रासाठी, मूळचे कुठले आहेत? कर्नाटकमधले. त्यानंतर सुमित्रा महाजन, लोकसभेच्या सभापती राहिलेल्या आहेत, ठीक आहे. तर सुमित्रा महाजन यांना सार्वजनिक व्यवहार या क्षेत्राशीच, मध्य प्रदेशच्या त्या रहिवासी आहेत. त्यानंतर नृपेंद्र मिश्रा, सनदी सेवा, उत्तर प्रदेशचे आहेत. रामविलास पासवान यांचंही निधन झालं, ठीक आहे. तर यांना मरणोत्तर पद्मभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला, सार्वजनिक व्यवहार क्षेत्राशी संबंधित आहेत, बिहारमधील. त्यानंतर केशुभाई पटेल यांना सुद्धा मरणोत्तर पद्मभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला, सार्वजनिक व्यवहार क्षेत्राशी संबंधित, मूळचे कुठले? गुजरातमधील. त्यानंतर कल्बे सादिक यांना सुद्धा मरणोत्तर पद्मभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला, अध्यात्म क्षेत्राशी संबंधित आहेत, उत्तर प्रदेशमधील आहेत. त्यानंतर एकमेव व्यक्ती रजनीकांत श्राफ, उद्योग आणि व्यापार या क्षेत्राशी संबंधित आहेत, आणि कुठले आहेत? तर महाराष्ट्रातील आहेत मित्रांनो, ठीक आहे. तर या महाराष्ट्रातील एकमेव व्यक्तीचा समावेश पद्मभूषण पुरस्कार प्राप्त व्यक्तींमध्ये होतो, ठीक आहे. तर यांच्याबद्दल विशेष माहिती सुद्धा आपल्याला परीक्षेमध्ये विचारली जाऊ शकते की ज्या एकमेव महाराष्ट्रीयन व्यक्तीला पद्मभूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं, ठीक आहे, त्या व्यक्ती नेमक्या कुठल्या क्षेत्राशी संबंधित आहेत, असा जर प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये विचारण्यात आला तर त्याचं उत्तर मित्रांनो पहा या ठिकाणी मी लिहिलेलं आहे की रजनीकांत श्राफ, जे की UPL या उद्योग समूहाचे काय प्रमुख आहेत, ठीक आहे. तर अशा पद्धतीचा जर प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये विचारण्यात आला मित्रांनो, तर ही जी माहिती असेल ही माहिती आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतरचे शेवटचे पहा 10वे व्यक्ती तारलोचन सिंग, हरियाणाचे आहेत, सार्वजनिक व्यवहार या क्षेत्राशी संबंधित आहेत, ठीक आहे. तर अशा या 10 व्यक्तींना 2021 मध्ये पद्मभूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आला आहे, ठीक आहे. चला नेक्स्ट पाहूयात आपण. त्यानंतर पहा मित्रांनो, पद्मश्री पुरस्कार, आपण जे 3 पद्म पुरस्कार पाहिलं होतं त्याच्यापैकी आपण पाहिलं 7 व्यक्तींना पद्मविभूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आलं, 10 व्यक्तींना पद्मभूषण पुरस्कार देण्यात आलं. आता पद्मश्री जो पुरस्कार असेल, हा पद्मश्री पुरस्कार, ठीक आहे, एकूण जर म्हणूयात आपण तर 102 व्यक्तींना, ठीक आहे. कारण आपण ते एका तक्त्यामध्येच पाहिलं होतं की 7 कोणते पद्मविभूषण, ठीक आहे, त्याच्यानंतर 10 जे असतील ते पद्मभूषण, आणि 102 जे आहेत ते 102 काय पद्मश्री पुरस्कार, आणि असे एकंदर जर आपण पाहिलं तर 119 पद्म पुरस्कार वितरित करण्यात आले होते 2021 मध्ये, ठीक आहे. त्या अनुषंगाने जर आपण या ठिकाणी पाहिलं मित्रांनो, तर एकूण किती 102 व्यक्तींना हा पद्मश्री पुरस्कार देऊन गौरविण्यात आला आहे, ठीक आहे. आता याच्यामध्ये पहा की आपल्याला परीक्षेमध्ये 102ही व्यक्तींची नावं विचारली जाणार नाही, ठीक आहे. या पद्मश्री पुरस्कार प्राप्त व्यक्तींपैकी जास्तीत जास्त मित्रांनो आपल्याला परीक्षेमध्ये काय विचारले जातील, कुठले व्यक्ती महाराष्ट्रातील आहेत, ठीक आहे. कारण आपण पाहिलाय की जवळजवळ जर म्हणू आपण तर 5 पद्मश्री पुरस्कार प्राप्त आणि 1 पद्मभूषण पुरस्कार प्राप्त व्यक्ती महाराष्ट्रीयन आहे. तर त्या अनुषंगाने जर आपण या ठिकाणी पाहिलं तर 5 व्यक्तींना, महाराष्ट्रातील
5 व्यक्तींना हा पद्मश्री पुरस्कार प्राप्त झाला 2021 मध्ये। त्यामध्ये सर्वप्रथम नाव घेता येईल आपल्याला सिंधुताई सपकाळ, सामाजिक कार्यासाठी त्यांना पद्मश्री पुरस्कार बहाल करण्यात आला। त्यानंतर गिरिजा प्रभुने, ठीक आहे, यांनाही सामाजिक कार्यासाठीच हा पद्मश्री पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं। त्यानंतर कला क्षेत्राशी संबंधित असलेले परशुराम गंगावणे यांना हा पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला। उद्योग या क्षेत्रासाठी जयवंतीबेन पोपट, मित्रांनो एक ॲड तुम्ही पाहिली असेल टी व्हीवरती, कर्रम कुर्रम, ठीक आहे, कर्रम कुर्रम हे नाव घेतल्यानंतरच आपल्यासमोर लिज्जत पापडची ॲड येते, ठीक आहे। तर लिज्जत पापड जो उद्योग समूह आहे त्या उद्योग समूहाच्या ह्या संस्थापक आहेत जयवंतीबेन पोपट, ठीक आहे। तर यांना सुद्धा 2021 मध्ये पद्मश्री पुरस्कार देऊन गौरविण्यात आला आहे। त्यानंतर साहित्य क्षेत्राशी संबंधित नामदेव कांबळे यांना, विदर्भातील आहेत, ठीक आहे, तर नामदेव कांबळे यांना सुद्धा पद्मश्री पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आला। तर मित्रांनो ज्या 5 व्यक्तींना हा पद्मश्री पुरस्कार, महाराष्ट्रातील या 5 व्यक्तींना पद्मश्री पुरस्कार देऊन गौरविण्यात आला आहे त्यांच्याबद्दलची एक वस्तुनिष्ठ माहिती थोडक्यात आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत, ठीक आहे। चला, तर सर्वप्रथम आपण पाहणार आहोत माहिती सिंधुताई सपकाळ यांच्याबद्दलची, ठीक आहे। चला नेक्स्ट पहा मित्रांनो, सिंधुताई सपकाळ फोटोमध्ये, चित्रामध्ये आपल्याला दिसत असतील, ठीक आहे। तर अशा ज्या सिंधुताई सपकाळ आहेत, ज्यांना अनाथांची माय म्हणून ओळखलं जातं, तर यांचा जो जन्म आहे हा जन्म 14 नोव्हेंबर 1947 रोजी वर्धा जिल्ह्यातील नवरगाव या ठिकाणी झाला होता, ठीक आहे। त्यानंतर अनाथ मुलांसाठी सिंधुताई सपकाळ यांनी आयुष्यभर, ठीक आहे, काम केलं आहे, कार्य केलं आहे। त्यानंतर त्यांनी अनाथ मुलांसाठी कार्य केलं म्हणूनच त्यांना अनाथांची माय म्हणून ओळखलं जातं, ठीक आहे। आता ज्यावेळी त्यांचा जन्म झाला तर जन्मावेळी त्यांच्या आईवडिलांना मुलगी नकोशी वाटत असल्यामुळं जाणीवपूर्वक म्हणूयात आपण की त्यांचं जे नाव आहे ते नाव चिंदी असं ठेवण्यात आलं होतं, ठीक आहे। तर या नावावरूनच आपल्याला समजून येईल की कशा पद्धतीचा तत्कालीन समाजाचा जो दृष्टिकोन आहे मुलीकडे पाहण्याचा तो होता। मात्र हार न मानता, परिस्थितीसमोर गुडघे न टेकता, ठीक आहे, सिंधुताई सपकाळ यांनी अशा पद्धतीच्या अनाथ मुलांसाठी आपलं संपूर्ण आयुष्य झिजवलं, ठीक आहे। त्यानंतर पहा की वयाच्या 9व्या वर्षी मित्रांनो श्रीहरी सपकाळ यांच्याशी सिंधुताई सपकाळ यांचा विवाह झाला, ठीक आहे। त्यानंतर 1994 मध्ये पहा, 1994 मध्ये सिंधुताई सपकाळ यांनी पुरंदर तालुक्यातील कुंभारवळण या ठिकाणी ममता बाल सदनची स्थापना केली होती। तर ही माहिती सुद्धा आपल्याला लक्षात ठेवणं गरजेची आहे, कारण आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्रातील 5 व्यक्तींना पद्मश्री पुरस्कार मित्रांनो मिळाला आहे। मात्र समजा या पद्मश्री पुरस्कार प्राप्त व्यक्तींच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलची आपल्याला परीक्षेमध्ये माहिती विचारली तर ते सगळे जे क्वेश्चन असतील ते आपले अटेम्प्ट झाले पाहिजेत, हा दृष्टिकोन मी यामध्ये जोपासला आहे, ठीक आहे। चला नेक्स्ट पाहूयात आपण। त्यानंतर पहा मित्रांनो, जसं आपण ममता बाल सदनच्या संदर्भामध्ये माहिती पाहिली होती त्याच पद्धतीने त्यांनी आपल्या आयुष्यकाळामध्ये इतर संस्थांची सुद्धा उभारणी केली होती। जसं हडपसर या ठिकाणी त्यांनी बालनिकेतनची स्थापना केली। त्यानंतर चिखलदरा, अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा या ठिकाणी सावित्रीबाई फुले मुलींचं वसतिगृह त्यांनी उघडलं। त्यानंतर वर्धा या ठिकाणी अभिमान बालभवन या नावाने त्यांनी संस्था सुरू केली। त्यानंतर वर्धेमध्येच गोपिका गाई रक्षण किंवा गोरक्षण केंद्र त्यांनी स्थापन केलं। सासवड या ठिकाणी त्यांनी ममता बालभवन, ठीक आहे, ममता बालभवन ही संस्था उघडली, ठीक आहे। आणि यांच्या संपूर्ण कार्याचा लेखाजोगा म्हणू आपण, ठीक आहे, की सिंधुताई सपकाळ यांचं जे महान कार्य होतं हे महान कार्य, ठीक आहे, चित्रपटामध्ये सुद्धा दर्शविण्यात आलं होतं। आणि म्हणूनच सिंधुताई सपकाळ यांच्या जीवनावर आधारित मी सिंधुताई सपकाळ हा चित्रपटसुद्धा प्रदर्शित झाला होता, ज्या चित्रपटामध्ये सिंधुताई सपकाळ यांची जी भूमिका आहे, यांची भूमिका सुप्रसिद्ध मराठी ज्या अभिनेत्री आहेत तेजस्विनी पंडित, ठीक आहे, यांनी सिंधुताई सपकाळ यांची भूमिका या मी सिंधुताई सपकाळ या चित्रपटामध्ये वठवली होती किंवा निभावली होती, ठीक आहे। तर ही माहिती सुद्धा आपल्याला मित्रांनो लक्षात ठेवायची आहे, ठीक आहे। चला नेक्स्ट पाहूयात आपण। त्यानंतर पहा मित्रांनो, या ठिकाणी सिंधुताई सपकाळ यांना 40 पेक्षा जास्त पुरस्कार त्यांच्या आयुष्यकाळामध्ये देण्यात आले। मात्र या ठिकाणी मी काही महत्त्वाचे पुरस्कार आणि त्या पुरस्कारांचा उल्लेख या ठिकाणी केला आहे। जसं महाराष्ट्र सरकारतर्फे म्हणू आपण की या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार सिंधुताई सपकाळ यांना बहाल करण्यात आला आहे। सोबतच म्हणू आपण तर अहिल्याबाई होळकर पुरस्कार देऊन सुद्धा त्यांना गौरविण्यात आला आहे। आणि पुणे विद्यापीठाचा जो जीवनगौरव पुरस्कार आहे हा जीवनगौरव पुरस्कार सुद्धा सिंधुताई सपकाळ यांना
देण्यात आला आहे. ठीक आहे, आणि आपण 2021च्या पद्म पुरस्कारामध्ये सुद्धा माहिती पाहिली की त्यांच्या या कार्यामुळेच 2021मध्ये ठीक आहे त्यांना पद्मश्री पुरस्कार देऊन गौरविण्यात आला आहे. ठीक आहे, ही जी माहिती असेल मित्रांनो सिंधुताई सपकाळ यांच्याशी संबंधित ती आपल्याला लक्षात ठेवायची. ठीक आहे, त्यानंतर पहा दुसरे जे पद्मश्री पुरस्कार विजेते आहेत त्यांच्याबद्दलची आपण माहिती या ठिकाणी पाहणार आहोत. ठीक आहे, चला नेक्स्ट पाहूयात आपण. त्यानंतर पहा मित्रांनो दुसरे पद्मश्री प्राप्त व्यक्ती महाराष्ट्रातील ते म्हणजे गिरीश प्रभूने. ठीक आहे, तर त्यांनी गुरुकुलम या संस्थेची स्थापना केली होती आणि गुरुकुलम या संस्थेचे ते संस्थापक अध्यक्ष होते. ठीक आहे, त्यानंतर पहा पारधी समाजातील मुलांचे शिक्षण आणि त्यांचा सर्वांगीण विकास घडवून आणण्यासाठी गिरीश प्रभूने यांनी या गुरुकुलम या संस्थेची स्थापना केली होती. ठीक आहे, त्यानंतर पहा उपेक्षित वंचित घटकातील लोकांसाठी आणि भटक्या विमुक्त समाजासाठी गिरीश प्रभूने यांनी कार्य केलं होतं. त्यानंतर पहा विशेष करून त्यांनी पारधी समाजातील लोकांचे जे प्रश्न असतील ठीक आहे या प्रश्नांवरती कार्य केलं होतं. ठीक आहे, त्यानंतर पहा पारधी पालावरचं जिनं या पुस्तकांचं लेखनसुद्धा गिरीश प्रभूने यांनी केलं आहे. त्यानंतर 2017मध्ये जे 18वे समरसता साहित्य संमेलन भरलं होतं अहमदनगर या ठिकाणी तर त्याचं अध्यक्षपदसुद्धा गिरीश प्रभूने यांनी भूषवलं होतं. ठीक आहे, चला नेक्स्ट माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत. त्यानंतर पहा मित्रांनो तिसरे पद्मश्री पुरस्कार प्राप्त व्यक्ती महाराष्ट्रातील ते म्हणजे परशुराम गंगावणे. ठीक आहे, तर आदिवासी पारंपरिक लोककलेचे जतन आणि प्रसार करण्याचं महत्त्वपूर्ण कार्य परशुराम गंगावणे यांनी केलं. ठीक आहे, त्यानंतर जी पारंपरिक लोककला म्हणलो आपण ठीक आहे तर पारंपरिक जी लोककला आहे म्हणजेच कडसूत्री बाहुल्यांच्या कलेचे जतन. कडसूत्री बाहुल्या आपल्याला माहिती असतील असे तार लावलेले असतात त्या बाहुल्यांना आणि त्या बाहुल्यांचा जो डान्स आहे तो दाखवला जातो. ठीक आहे, तर अशा या कडसूत्री बाहुल्यांच्या कलेचं परशुराम गंगावणे यांनी जतन केलं होतं. त्यानंतर पहा की पिंगडी गुडीपूर ठीक आहे कुडाळ तालुका जिल्हा सिंधुदुर्ग या ठिकाणी त्यांनी 5 दशकाहून अधिक काळ आदिवासी लोककलेचं जतन आणि संवर्धन करण्याचं महत्त्वपूर्ण कार्य केलं होतं. त्यानंतर पहा सिंधुदुर्ग या ठिकाणी त्यांनी ठाकर आदिवासी कला अंगण म्युझियम व आर्ट गॅलरी या संग्रहालयाची स्थापनासुद्धा कोणी केली होती परशुराम गंगावणे यांनी केली होती. ठीक आहे, चला नेक्स्ट पाहूयात आपण. त्यानंतरचे चौथे व्यक्ती पहा मित्रांनो जयवंतीबेन पोपट. ठीक आहे, हे सुद्धा पद्मश्री पुरस्कार प्राप्त महाराष्ट्रातील एक व्यक्ती आहेत. यांच्याबद्दलची थोडक्यात माहिती मी यापूर्वीसुद्धा आपल्याला सांगितली आहे. कर्रम कुर्रम जी TV वरती तुम्ही ॲड पाहिली असेल लिज्जत पापडची तर या लिज्जत पापड उद्योग समूहाच्या संस्थापिका म्हणून जयवंतीबेन पोपट यांना ओळखलं जातं. अगदी सुरुवातीला म्हणूयात आपण तर फक्त 7 महिलांना घेऊन त्यांनी या लिज्जत पापडच्या उद्योग समूहाला त्यांनी सुरुवात केली होती आणि आता आपल्याला माहिती आहे की हा जो 7 महिलांनी सुरू केलेला जो लिज्जत पापड उद्योग समूह असेल या उद्योग समूहाने खूप मोठी मजल मारलेली आहे मित्रांनो. आणि म्हणूनच पहा की केवळ महिलाच सहमालक असणारा जगातील एकमेव उद्योग समूह म्हणून या लिज्जत पापड उद्योग समूहाला ओळखलं जातं. ठीक आहे, तर या ज्या जयवंतीबेन पोपट असतील तर लिज्जत पापड उद्योगाच्या संस्थापिका म्हणून त्यांना ओळखलं जातं. ठीक आहे, तर यांनी या लिज्जत पापड उद्योगाची जी स्थापना आहे ती स्थापना 1959मध्ये मुंबईमधील गिरगाव या ठिकाणी केली होती मित्रांनो. ठीक आहे, त्यानंतर पहा की सुरुवातीला 7 महिलांनी एकत्र येऊन या उद्योगाची सुरुवात केली होती. मात्र सध्याच्या परिस्थितीमध्ये या उद्योग समूहामध्ये 42,000 महिला कार्यरत आहेत आणि जे मी तुम्हाला सांगितलं की केवळ महिलाच सहमालक असणारा हा जगातील एकमेव उद्योग समूह आहे मित्रांनो. ठीक आहे, तर त्या दृष्टीने आपल्याला जयवंतीबेन पोपट यांचं नाव लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, चला नेक्स्ट पाहूयात आपण. त्यानंतर पहा मित्रांनो शेवटचे आपले पद्मश्री पुरस्कार प्राप्त 5वे व्यक्ती म्हणजेच नामदेव कांबळे. तर ते एक विदर्भातील थोर लेखक म्हणून ओळखले जातात. त्यांचा जो जन्म आहे हा जन्म शिरपूर या ठिकाणी ठीक आहे तालुका मालेगाव आणि जिल्हा वाशिम या ठिकाणी झाला. त्यांनी आपल्या आयुष्यकाळामध्ये एकंदर कारकिर्दीमध्ये आपली पहिली कादंबरी लिहिली होती अस्पर्श या नावाने. ठीक आहे, त्यानंतर त्यांनी आपल्या आयुष्यकाळामध्ये एकूण 8 कादंबऱ्या लिहिल्या. ठीक आहे, त्यामध्ये अजून म्हणू आपण 4 कविता संग्रह आणि 2 कथासंग्रहाचं लेखन जे आहे ते कथासंग्रहाचं लेखन नामदेव कांबळे यांनी केलं आहे. 1995मध्ये पहा की त्यांनी लिहिलेली जी राघववेळ नावाची कादंबरी होती
तर या राघव वेड कादंबरीला साहित्य अकादमी पुरस्कार देऊन गौरविण्यात आला आहे. ठीक आहे. त्यानंतर जे महाराष्ट्र पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळ, ज्याला आपण बालभारती या नावाने ओळखतो, तर या बालभारतीचे अध्यक्ष म्हणून सुद्धा नामदेव कांबळे यांनी कार्य केलं आहे. त्यानंतर दिल्लीचं जे नॅशनल बुक ट्रस्ट आहे, तर या दिल्लीच्या नॅशनल बुक ट्रस्टचे सदस्य म्हणून सुद्धा नामदेव कांबळे यांनी काम केलं आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो ही जी संपूर्ण माहिती असेल ही माहिती आपल्याला लक्षात ठेवायची आहे. ठीक आहे. चला नेक्स्ट. त्यानंतर पहा मित्रांनो, जसं आपण पाहिलं की नामदेव कांबळे यांनी आपल्या संपूर्ण कारकिर्दीमध्ये जवळजवळ 8 कादंबऱ्यांचं लिखाण केलं होतं. तर या कादंबऱ्यांमध्ये आपल्याला माहिती आहे की राघव वेड या कादंबरीला साहित्य अकादमी पुरस्कारसुद्धा बहाल करण्यात आला होता. त्यानंतर या राघव वेड त्यांनी रचलेली जी कादंबरी होती राघव वेड, हिचा बंगाली अनुवादसुद्धा करण्यात आला होता. कोणत्या नावाने? तर रगबरे दिनरात या नावाने या राघव वेड या मराठी कादंबरीचा बंगाली अनुवादसुद्धा करण्यात आला आहे. त्याच पद्धतीने ऊन सावली, साज रंग, ठीक आहे, अस्पर्श, मोराचे पाय, कृष्णार्पण, ठीक आहे, यासारख्या काही महत्त्वपूर्ण कादंबऱ्यांचं लिखाण नामदेव कांबळे यांनी केलं आहे. ठीक आहे. तर 2018 मध्ये पहा की जे मराठवाडा विद्यापीठ, ज्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव देण्यात आलं आहे, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ तर्फे त्यांना जीवन गौरव पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला आहे. ठीक आहे. चला, तर अशा पद्धतीने मित्रांनो आजच्या मार्गदर्शन सत्रामध्ये आपण चालू घडामोडी या विषयातील भारताचे सर्वोच्च नागरी पुरस्कार, ज्यामध्ये भारतरत्न, त्यानंतर पद्मविभूषण, पद्मभूषण, पद्मश्री, ठीक आहे, या पुरस्कारांबद्दलची माहिती आपण आजच्या मार्गदर्शन सत्रामध्ये अभ्यासली. मित्रांनो, महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था अर्थात महाज्योती नागपूरच्या वतीने आयोजित पोलीस भरती पूर्व प्रशिक्षणाच्या या मार्गदर्शन सत्रांमध्ये अशाच पद्धतीचे नवनवीन मार्गदर्शन सत्र आपल्यासाठी आयोजित केले जाणार आहेत. ज्या मार्गदर्शन सत्रांचा फायदा आपल्याला येणाऱ्या आगामी पोलीस भरती लेखी परीक्षेमध्ये निश्चितपणे होईल अशी अपेक्षा व्यक्त करतो व मी प्राध्यापक संदीप धोटे आपला निरोप घेतो. पुन्हा भेटूया नवीन मार्गदर्शन सत्रांमध्ये. तोपर्यंत नमस्कार. खूप खूप धन्यवाद.